सकाळी सकाळी मस्त किचनमध्ये तर आली, पण आता मुलांचा टिफिन बनवायचा होता. आज मंडे होता आणि काय टिफिनसाठी बनवायचं खरं तर हेच मला कळत नव्हतं. तर पहिल्यांदा म्हटलं किचन तर आवरून घेऊया आणि मग नंतर जे सुचेल ना, तर ते बनवायचं. आपण रात्री किचन तर व्यवस्थित क्लीन वगैरे करून ठेवलेलंच असतं, तरी सुद्धा आहे ना, सकाळी उठल्यावर मला तरी पर्सनली असं वाटतं, की एकदा छान असं क्लीन करून घ्यायला पाहिजे किचन ओटा आणि नंतरच आपण त्यावरती काम करायला सुरुवात करायला पाहिजे. तर आज मला रिहूच्या आणि ईशानच्या टिफिनसाठी भाजी चपाती द्यायची होती. ती म्हणजे भाजी बनवणार होती मी शिमला मिरची. तर मस्त अशी कट करून मी ना भाजी शिजत पण घातली आणि आता सॅटर्डेला वगैरे ईशानला होता हाल्फ डे, पण रिहूला तर सुट्टी होती. त्याचे बॉटल म्हणा किंवा टिफिन वगैरे सगळे मी परत एकदा वॉश करून ठेवले. ऑलरेडी वॉश करून ठेवलेलेच होते, पण 2 दिवस ते तसेच होते. म्हणून म्हटलं पहिल्यांदा व्यवस्थित असे घासून वगैरे घ्यावेत आणि सर्व क्लीन आणि नीट असलं ना तरच छान वाटतं. मला तर असं वाटतं रिहू, ईशान आजारी न पडण्याचं एकमेव कारण म्हणजे अ, जे काही क्लीन असतं ना तर ते माझं खूप असतं त्यांच्या बाबतीत. बॉटल म्हणा किंवा टिफिन वगैरे तर छान असं क्लीन वगैरे करून देते आणि सकाळी मी नेहमी त्यांना आहे ना टिफिनमध्ये कधी रात्रीचं शिळं काहीच देत नाही. भाजी चपाती जी काही असते ना ती मी सकाळी फ्रेशच बनवून देते. स्नॅक्ससाठी ईशानला मी एक लाडू बनवला होता, जो की मी काल बनवले होते खजूरचे लाडू त्यातला आणि मखना, चपाती भाजी दोघांच्याही टिफिनमध्ये भरलेली होती. आज यांना सुट्टी होती म्हणून रियान मस्त रेडी झाला होता. आज स्कूलमध्ये फ्री स्टाईल डान्स कॉम्पिटिशन होतं म्हणून रियाने हा ड्रेस घातला होता. म्हणून त्याने आज काही युनिफॉर्म घातला नव्हता आणि रियान खूप हॅपी होता कारण त्याचा डॅडा त्याच्यासोबत आज त्याला सोडवायला आलेले म्हणून. तर त्याचा फ्रेंड खरं तर आज आला नव्हता तरी सुद्धा त्याला काहीही वाटत नव्हतं. रियाने मस्त अशी बॅग अडकवली आणि मस्त बाय करत गेला. कधी न बाय करणारा रियान आज छान बाय करत गेला. नंतर फ्रुट्स वगैरे घेतले आणि गार्डनमध्ये गेलो. गार्डनमध्ये ह्या झाडाला एक छान फुल आलं होतं. कशाचं झाड आहे माहीत नाही, पण खूप सुंदर दिसत होतं. त्यानंतर आम्ही गार्डनमध्ये गेलो. 10 ते 15 मिनिटं बसलो. वातावरण खूप छान होतं, कोवळं ऊन होतं. थोडंसं ऊन वगैरे खाऊन झाल्यानंतर घरी गेलो. सगळी कामं केली. आज दुपारच्या जेवणामध्ये मी बनवली होती वांग्याची भाजी, चपाती आणि जे काही सलाड होतं ते. त्यानंतर बाहेर निघालो होतो. रियानला खूप सांगितलं का रे रियान फक्त हेडफोन लाव नाहीतर कॅप घाल, पण काहीही त्याने ऐकलं नाही आणि त्याने दोन्हीही लावलं आणि मस्त असा रियान आता बाहेर आम्ही चाललेलो आहे. त्याला छोट्या गाडीवरती जायला खूप आवडतं. पण गाडीवरती थोडीशी हवा लागली की रियानला लगेचच झोप येऊन जाते. शॉपमध्ये पोहोचण्याच्या अगोदरच रियान झोपला होता. शॉपिंग झाली आणि परत रिटर्न येताना खूप सुंदर असं वातावरण होतं आणि या साइडला रोडचं काम स्टार्ट सुद्धा झालं होतं. म्हणजे जे मी नेहमी तुम्हाला सांगत असते, रोड खूप खराब आहे, खराब आहे. तर आता तो प्रोग्रेसमध्ये आहे. कसा होता आजचा हा व्लॉग? कसा वाटला नक्की